धार्मिक आणि पौराणिक महत्त्व लाभलेल्या कोपरगाव येथील श्री गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराला जागतिक स्तरावर ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. एशियन कंट्रीज चेंबर ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीजचे चेअरमन डॉक्टर अवसर मेल व महेश चौधरी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने काल दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी श्री गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिराच्या धार्मिक पौराणिक महत्त्वामुळे वर्ल्ड हेरिटेजमध्ये नामांकनासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती दिली. यावेळी त्यांनी मंदिराच्या धार्मिक व पौराणिक महत्त्वामुळे वर्ल्ड हेरिटेजमध्ये नामांकनासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती दिली. मंदिराचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश व्हावा यासाठी आवश्यक प्रक्रिया आणि पुढील कार्यवाहीबाबत लवकरच मंदिर ट्रस्टसोबत पत्रव्यवहार व चर्चा सुरू केली जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. तसेच मंदिर परिसराचे आकर्षक कॉरिडॉरमध्ये रूपांतर करण्याबाबतही नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घडामोडीमुळे शुक्लेश्वर मंदिराला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून कोपरगावच्या धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी ट्रस्टचे माजी अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी डॉक्टर अवसर मेल व महेश चौधरी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मंदिराचा इतिहास, धार्मिक महत्त्व तसेच मंदिराच्या वैशिष्ट्यांविषयी सविस्तर माहिती दिली. मंदिर ट्रस्टच्या वतीने आलेल्या संपूर्ण टीमचा यथोचित सन्मान करण्यात आला. मंदिर जे आहे ते हिस्टॉरिकल लँडमार्किंगच्या दृष्टीने आणि आता जी आमची जी विजिट आहे ती प्रिन्सिपली मंदिराला हिस्टॉरिकल हेरिटेज पॉइंट हा जो दर्जा आहे हे देण्यासाठी आहे. आणि हा दर्जा जो आहे हा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ऑफ इंडिया अँड एशिया यांच्याकडून देण्यात येत आहे. वर्ल्ड हेरिटेज सेंटरमध्ये हे मंदिर जाण्याच्या पोझिशनिंगवर आहे. त्याचे सगळे पेपर वर्क इन पोझिशन्स आहेत आणि एक मोठा कॉरिडॉर जो आहे देशाचा हा इथे बनतोय. आणि तो कॉरिडॉर जो आहे त्या कॉरिडॉरमध्ये सर्वप्रथम हे मंदिर असेल, त्याच्यानंतर शनी शिंगणापूर असेल, त्यानंतर शिर्डी संस्थान असेल, तर त्या कॉरिडॉरमध्ये हे सगळं डेव्हलप होतंय. परंतु आजपर्यंत काय झालेलं आहे की पूर्ण विश्व आणि स्पेशली आपला देश, त्यातून त्यात आपला महाराष्ट्र आणि त्यातून त्यात आपली जे महाराष्ट्रीयन जनता जी आहे त्यांना आत्तापर्यंत ह्याच्या हिस्ट्रीबद्दल आणि याची काय मान्यता आहे याच्याबद्दल बिलकुल माहीत नाही. त्यासाठी हे सगळ्यात मोठं पाऊल जे आहे ते आम्ही उचलतोय आणि ह्या पावलामुळे स्पिरिच्युअल टुरिझममध्ये जागतिक लेवलला हे मोठं पाऊल असेल आमच्याकडून, याची आम्ही व्यवस्था करत आहोत आणि त्याची आज विजिट आहे. सगळ्यात पहिलं तर दर्जा मिळाल्यानंतर रेकग्निशनच्या पार्टमध्ये आणि एज्युकेशनच्या पार्टमध्ये आणि इन्फॉर्मेशनच्या पार्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की मंदिराचं जे बॅकग्राऊंड आहे किंवा हिस्टॉरिकल व्हॅल्यू आहे तीच सगळ्यात पहिली लोकांच्या समोर आणली जाईल. आज पूर्ण जग जे आहे ते कशा मागे पळत आहे? पैशामागे पळत आहे, ऐश्वर्यामागे पळत आहे, सुखसोयींमध्ये पळत आहे. त्यांना त्यांच्या फॅमिलीला सुखी करायचं आहे, त्यांना त्यांचे बिझनेसेस पुढे घेऊन जायचे. तुम्ही जर सगळं ज्योतिष मंडळ जर पाहिलं तर हे सगळं शुक्राच्या अँगलमध्ये डेव्हलप होत आहे. हे पूर्ण ज्योतिष लोकांना माहीत जरी असेल तरी आपल्या देशाला अजूनपर्यंत माहीत नाही आहे शुक्राचार्यजी आता राहतात कुठे, त्यांचं वास्तव्य कुठे आहे आणि त्यांची हिस्ट्री कुठे आहे. तर ऍक्च्युली ती हिस्ट्री इथं आहे, आपल्या नगरमध्ये आहे, आपल्या ह्या कोपरगावमध्ये आहे, आपल्या या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्याचा सगळ्यात पहिला बेनिफिट जो आहे तो लोकल लोकांना होईल की ह्याची हिस्ट्री काय आहे, त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राला होईल, त्यानंतर पूर्ण देशाला होईल आणि पूर्ण जगाला याच्याबद्दल माहिती केली, त्याच्या पूर्ण इन्फॉर्मेशन दिले जातील. आणि त्याच्यामुळे स्पिरिच्युअल टुरिझमच्या अँगलमध्ये जे जे लोक शुक्रदेवाला मानण्याच्या याच्यामध्ये आहेत किंवा त्यांच्या आराधनेमध्ये आहेत ते इकडे डायव्हर्ट होतील. तर हा डेव्हलपमेंट पूर्ण एरियाचं डेव्हलपमेंट होईल, आतापर्यंत जे कधी झालेलं नाहीये. तर त्या कॉरिडॉरमुळे मला वाटतं की हे कमीत कमी 40, 50, 100, 200 किलोमीटर हे पूर्ण डेव्हलपमेंटमध्ये येतील. गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराचा समावेश वर्ल्ड हेरिटेजमध्ये होणार आहे अशी आनंदाची बातमी घेऊन जे अकोईचे सदस्य, त्यांची संपूर्ण टीम, त्यांचे अध्यक्ष म्हणजे त्यांचे चेअरमन आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्या मंदिरात आज शुक्रवारच्या दिवशी आली होती. आणि त्यांनी
आम्हाला म्हणजे सांगितलंय की आपला मंदिराचा समावेश वर्ल्ड हेरिटेजमध्ये होत आहे. त्याची लिस्टिंग आहे, त्याची प्रोसिजर त्यांनी चालू केलेली आहे. बातमी आम्हाला डिक्लेअर करायला सांगितली आहे. आता वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश होणार म्हणजे कुठला समावेश होणार? तर आपलं मंदिराला वास्तू स्वरूपात तसं काही आकर्षण नाहीये की आपलं मंदिर खूप ताजमहल सारखं देखणं वगैरे असं. मंदिर सुंदर आहे, त्याच्याबद्दल वाद नाही काहीच. मंदिर निश्चितच सुंदर आहे. पण या मंदिराचा धार्मिक आणि पौराणिक इतिहास जो आहे, हजारो वर्षापूर्वीचा इतिहास. कारण मंदिराचा इतिहास ब्रह्मदेवांच्या पासून जो सुरू झालेला आहे. ब्रह्मदेवांचे नातू गुरु शुक्राचार्य तेव्हापासूनचा इतिहास आपल्या मंदिराला असल्यामुळे या मंदिराची माहिती नुसत्या कोपरगाव पुरतीच नाही, तर पूर्ण महाराष्ट्र भरच नाही, तर संपूर्ण भारतवर्ष आणि संपूर्ण जगभरापर्यंत या कॉरिडॉरच्या निर्मितीपासून जाणार आहे. आणि त्या निर्मिती होण्यासाठी किंवा हे मंदिर आतापर्यंत या स्थानापर्यंत आणून ठेवण्यासाठी माझ्याबरोबरच आमचे सर्व ट्रस्टीज, त्याचबरोबर संपूर्ण बेट ग्रामस्थ, माझा मित्रपरिवार आणि सर्व शिवभक्त आणि शुक्रभक्त यांच्या देणगीतून, यांच्या तन मन धनाने त्यांनी जे कार्य केलेलं आहे, त्या कार्यातूनच या मंदिराची भव्यता इथपर्यंत आणि त्याचा इतिहास संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. आता या कॉरिडॉर झाल्यानंतर या मंदिरामध्ये, या बेटामध्येच नव्हे, तर या कोपरगावच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाचा असा निर्णय ठरणार आहे की जेणेकरून कोपरगावचं नाव सुद्धा जगभरात पोहोचणार आहे. आणि जेणेकरून त्यामुळे जे भाविक आपल्या मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत, त्यामुळे इथला व्यापार आणि बाकी सर्वच गोष्टीचा फायदा सर्वांनाच होणार आहे. त्यामुळे मी सर्वांच्या म्हणजे आमच्या सर्व ट्रस्टींच्या वतीने, आमच्या सर्व बेट ग्रामस्थांच्या वतीने, मित्रपरिवारांच्या वतीने, महाराजांच्या वतीने सुद्धा त्या अकोई टीमचं खूप अभिनंदन करतो की त्यांनी आपला मंदिराचा जो सर्व संपूर्ण अभ्यास करून आपल्या मंदिराला त्या लिस्टिंगमध्ये घ्यायचं ठरवलं आणि ती आनंदाची बातमी घेऊन ते आज इथे आले होते. त्याबद्दल मी त्यांचं आम्ही यथोचित सत्कार आणि स्वागत तर केलेलंच आहे. आणि परत एकदा मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय शुक्राचार्य. या प्रसंगी मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, हेमंत पटवर्धन, राजेंद्र आव्हाड, अण्णा आव्हाड, बाळासाहेब लकारे, पंढरीनाथ थोरे, मंदिराचे गुरु नरेंद्र जोशी, राकेश भानगे, मंदिर व्यवस्थापक राजाराम पावरा यांच्यासह शुक्रभक्त उपस्थित होते. शुक्लेश्वर मंदिराच्या वर्ल्ड हेरिटेज नामांकनाच्या या प्रस्तावामुळे कोपरगावच्या धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटन क्षेत्रासाठी ही मोठी महत्त्वपूर्ण घडामोड मानली जाते आहे. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.